कोपरगाव तालुक्यातील शहाजपूर येथील प्रसाद प्रफुल्ल गडकर वय वर्ष 17 राहणार शहाजपूर या तरुणावर किरकोळ वादावरून पोटात चाकू भोसकल्याची गंभीर घटना उघडकीस आली आहे। ही घटना 28 जानेवारी रोजी सायंकाळी सुमारे 6 वाजेच्या सुमारास घडली। याबाबत माया प्रफुल्ल गडकर यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटलंय की त्यांचा मुलगा प्रसाद हा गाय धुण्यासाठी गोठ्यात गेला होता। त्यावेळी शेजारी राहणारा कृष्णा गोकुळ पवार यांनी गायीवर मुद्दाम पाणी मारलं। प्रसादने याबाबत विचारणा केली असता आरोपी कृष्णा यांनी शिवीगाळ करत प्रसादला लाकडी दांड्याने मारहाण केली। यानंतर आरोपी करण पवार यांना रागात येऊन प्रसाद यांच्या पोटात चाकू भोसकला। त्यामुळे प्रसाद गंभीर जखमी झाला असून सध्या त्यावर कोपरगाव शहरातील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। सदर प्रकरणी आज दिनांक 31 जानेवारी रोजी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात करण गोकुळ पवार, कृष्णा गोकुळ पवार, सोमनाथ बाबूराव पवार, संगीता गोकुळ पवार, ज्योती सोमनाथ पवार, अभिनंदन मधुकर राऊत आणि इतर 3 ते 4 जणांविरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक संदीप कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल दहिफळे करत आहेत। सम्राट न्यूज साठी वृत्त संकलन विभाग कोपरगाव। 28 तारखेला बुधवारच्या दिवशी संध्याकाळी 6 वाजता आमचा लहान भाऊ प्रसाद जनावरांना पाणी पाजण्यासाठी गोठ्यात गेला। तर तिथं करण गोकुळ पवार हा मुलगा तिथं आला आणि जनावरांवर तो पाणी शिपडू लागला, पाणी फेकू लागला, जनावरांच्या खाली पाणी टाकू लागला। तर त्याच्यानंतर आमच्या भावाने त्याला विचारणा केली की हे काय करतोस तू म्हणून। तर त्याने शिवीगाळ सुरू केला तिथेच आणि त्याच्यानंतर भाऊ मागे फिरले असताच लगेच मागून दांडका घेऊन आला, लाकडी दांडका घेऊन आला आणि भावावर हल्ला केला त्याने। तर त्याच्यानंतर भाऊ मागे झाला, भावाने काय प्रतिरोध करता आला तेवढा केला, भाऊ मागे झाला। त्याच्यानंतर त्याचा लहान भाऊ, त्याचा मोठा भाऊ तो तिथे आला, त्याने शिवीगाळ केली। शिवीगाळ केल्यानंतर लहान भाऊ परत आला, तो येताना सोबत चाकू घेऊन आला आणि सरळ त्यांनी आमच्या लहान भावाच्या पोटात तो चाकू खुपसला। त्याच्यामध्ये त्याला गंभीर इजा झाली आणि त्याच्यानंतर आमचे चुलते, आमचे सगळेजण मोठ्या लोकांनी त्याला उचललं आणि तातडीनं शासकीय रुग्णालयात नेलं। तर पण तिथं उपचाराची सोय नसल्या कारणाने त्यांनी सजेस्ट केलं की तुम्ही फडके हॉस्पिटलला जा। मग फडके हॉस्पिटलला त्याला ॲडमिट केल्यानंतर त्याला मोठी दुखापत झालेली होती, तिथे टाके पडले आणि डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे जो एक्सरे काढलाय आम्ही त्याच्यामध्ये तसं दिसलंय की तो चाकू 4 इंच मध्ये गेलाय जवळपास। थोडंसं अजून काही झाला असतं तर तो लिव्हरला टच झाला असता म्हणून तर जीवे मारण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी आमच्या भावासोबत झाला। तर मग या संपूर्ण प्रकरणाची माहिती आम्ही कोपरगाव ग्रामीण पोलीस स्थानकात दिलेली आहे आणि त्याच्यानंतर पुढील तपास मग साहेब करताय। काय मागणी असेल तुमची? आमचं काय गुन्हा दाखल व्हावा त्यांच्यावर, सगळ्यांवर गुन्हा दाखल होऊन जे काही कार्यवाही व्हावी ते असं परत झालं नाही पाहिजे, असा अन्याय झाला नाही पाहिजे। 2 वर्षापासून हे अन्याय करू राहिले आमच्यावर, आम्ही तो सहन करावं।